आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तुम्ही सुरमई फ्राय। ही व्हायरल अशी सुरमई फ्राय अगदी मसाला फ्राय अगदी टेस्टी लागते। आणि सौंदळे फ्राय हे बटर फिश म्हणूनही ओळखले जातात। अगदी सॉफ्ट टेक्स्चरचा हा फिश खूप सुंदर लागतो। आता तुम्ही म्हणाल सुंदर कसा लागतो? दिसायला सुंदर असला की चवीलाही सुंदर लागतो। आणि हे अंड्याचं पालक टाकून अंडा मसाला म्हणा किंवा शॉर्टकट जो मुलांना हेल्दी पोटात जाण्यासाठीचा प्रयत्न। आणि दुसरं आपले कर्दी मसाला, अगदी कर्दीचं सुकं। आता हे सौंदळे आहेत ना, माझ्या मुलांना फार आवडतात। तर ही होती आपली संडेची थाळी। तर पाहूया संडेचा दिवस। आता सकाळी सुरुवात होते मासे मार्केटमध्ये। मावशींकडनं सौंदळे दिले, अगदी तिच्याकडे 4च होते। मग तिने मला 4च दिले, कारण आता 4 तर 4 खूप, आणि हे फार रेअरली मिळतात हे सौंदळे मुंबईमध्ये। तर खूप दिवसानंतर मी सांगत होती की मला सौंदळे आणून दे, सौंदळे आणून दे, आणि आज फायनली मला हिच्याकडे मिळाले। आणि ही मच्छी अशी साफ करून घेतली, कापून घेतली, आणि मग आमच्या नेहमीच्या मावशीकडे गेली। आज जास्त मासे घ्यायचे नव्हते कारण उदय नव्हता। मग मावशी बोलली मोठी सुरमई घे, तर मग ही वजनावरती सुरमई घेतली। म्हटलं चला आज रेस्टॉरंट स्टाईल सुरमई फ्राय करू आपण, कधीतरी मोठ्या तुकड्यासुद्धा खाव्या सुरमईच्या, म्हणून फायनली सुरमई घेतली। आणि मावशींकडनं घेतले हे कर्दी। अशी मस्त माशांची शॉपिंग केली। आणि पुढे आहेत ना इथे बायकांच्याकडनं मी गावच्या भाज्या घेते। आता हिच्याकडनं मी घेतला पालक। आता मी एकच जोडी घेतली पालकची, कारण मग पुन्हा ती फ्रीजमध्ये राहून खराब होऊन जाते। आणि मला ना माझ्या फ्लॉवर्सला ना थोडंसं फंगस यायला लागलं, म्हणजे झाडाला। आता माझ्या गोकर्णाच्या ह्याला ना थोडंसं फंगस आलं, आणि बाकीच्या झाडांना सुद्धा येईल म्हणून ह्यांच्याकडनं ती पावडर घेतली। ती पाण्यात मिसळून घ्यायची असते। जसं आपण कढीपत्ता मागून घेतो ना भाजीवरती फ्री, तसं मी ह्याच्याकडनं ना कटीन मागून घेतली मनी प्लांटची। तर मी खूप खुश झाली फ्रीमध्ये। आणि इथे 11:30 वाजता सुद्धा एवढी गर्दी होती ना, मला नाश्ता घ्यायचा होता, मेदूवडा आणि इडली वगैरे, पण प्रचंड गर्दी होती आणि वेळ वाया जाईल म्हणून मी समोसा आणि वडाच घेऊन आले। आरवने माझ्यासाठी टँक फ्रीझरमध्ये करून ठेवला होता की आल्यावरती तिला थंड मिळावं म्हणून। ॲक्च्युली मी जाताना ना चिया सीड्स पाण्यात भिजत घालून गेलेली की आल्यावर पिईन उन्हातून आल्यावरती, आणि फार बरं वाटलं। असं छोटंसं एफर्ट्स मुलाने दाखवले की त्यांनी नाश्ता केला। आणि मुलांना खाऊ घातल्यानंतर मग म्हटलं चला माझ्या झाडांनाही जरा टाईम देऊया। मी हे मस्तपैकी मनी प्लांट जे फ्रीमध्ये मिळालेलं, आणलेलं, मागून घेतलेलं, ते मस्तपैकी टाकून ठेवलं बॉटलमध्ये। आणि मग म्हटलं चला हे एक रसायन जे काय आहे, छोटीशी पावडर पाण्यात मिक्स करून जे फंगस आलं आहे त्यांना हे करू, पाणी घालू। आता हे एक नवीन झाड आहे जे उदयला एका कार्यक्रमात मिळाले गिफ्ट म्हणून। एक चांगलं आहे की नारळ आणि शॉलपेक्षा अशी झाडं देतात, आणि मला फार आवडतात झाडं ॲक्च्युली। हे फंगस आलेलं माझं झाड। आता हे सगळ्या झाडांना मी मिक्स करून, पाणी मिक्स करून ते दिलं। आणि मग म्हटलं चला आता आपण जेवणाला लागू। फिशची अनबॉक्सिंग केली। आता हे 4 सौंदळे होते म्हणून मावशीने मला 2 बांगडे दिले, आणि ह्या मोठ्या सुरमईच्या पीसेस, आणि मग ही छोटीशी कर्दी चवीला फार आवडते आमच्याकडे। मॅरिनेटसाठी कोथिंबीर, आलं, लसूण बारीक करून घेतलं। पालक असा चिरून घेतला, 5-6 पानं। आधी छोट्या मुलासाठी बनवायचं कारण तो फिश नाही खात। लसूण तेलामध्ये टाकलं, कांदा टाकला, टॉमॅटो टाकून मस्तपैकी पालक बारीक चिरला होता ना तो टाकून मस्त असं परतून घेतलं। मसाला, मीठ असं टाकून पालक असं मस्त वाफवून घेतला। असं थोडंसं शिजल्यावरती ना त्याच्यावरती अंडी फोडून टाकली। आता हे असं झाकण ठेवून असं छानपैकी शिजू द्यायची अंडी। मग आहे ना सगळा मसाल्याचा फ्लेवर या अंड्यांना लागतो, आणि छान मुलांना आवडीने खातात। आता तुम्हालाही प्रश्न पडत असेल की मुलांना पालक कसा द्यायचा, तर मी अशा ट्रिक करत असते। आता हे थोडंसं शिजवत ठेवलं। मग हे सगळं वाटण होतं, मसाला, मीठ आणि हळद आणि हे कोकमचं पाणी, असं सगळं एकत्र केलं आणि सुरमईच्या मोठ्या मोठ्या पीसेसला लावलं, म्हणजे मॅरिनेट करून ठेवलं।
आता हेच वाटण मी सोंदळ्यांना आणि बांगड्या आहेत त्यांनाही लावून ठेवलं. आता ह्या फिशेस मी पॅक करून ठेवते कारण उद्या नाही आहे घरी, आम्ही दोघंच आहोत खाणारे. मग बाकीच्या ह्यालासुद्धा मॅरिनेट करून मस्तपैकी असं मॅरिनेट केलं की ॲक्च्युली म्हणूनच मी जास्त लसूण आणि आलं लावलं कारण मी ते फ्रीज करणार होती म्हणून. आणि ते छानपैकी मुरून जातं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीझरमध्ये. आता हे अंड्याचंसुद्धा झालं. मग वरून कोथिंबीर टाकली आणि मग मी ते प्लेटमध्ये काढून ठेवलं कारण मला हा पॅन हवा होता म्हणून. आता हे पॅनमध्ये काढलं आणि फारच असा फ्लेवर मस्त यमी असा येत होता. आणि आरो मला बोलत होता की मम्मा मला काढून दे थोडंसं खायला. तर मी ही प्लेट काढता काढता छानपैकी तोही आला, मध्ये मध्ये येत होता. मग त्यालाही दिलं प्लेट काढून. आणि मग तेच पॅनमध्ये ना तेल टाकलं आणि मग मसाला टाकून हे जे मॅरिनेट केलेल्या सुरमईच्या तुकड्या आहेत ना त्या टाकायच्या होत्या म्हणून कांदा टाकला. आणि मग ही पूर्ण मॅरिनेट मसाला लावलेली तुकडी आहे, एवढी मोठी तुकडी आहे, ती प्रॉपर अशी त्या पॅनमध्ये बसवली. आणि मग हे 2 मिनटं असंच ठेवले आणि मग हे कोकमाचं पाणी टाकलं आणि हे छान असं शिजायला सगळा मसाला मुरायला दुसऱ्या गॅसवर ठेवली. आता मी पुन्हा एक तवा घेतला, दुसरावाला पॅन, तवाच म्हणा, त्याच्यावरती हे सोंदळे फ्राय करायला घेतले. ह्यामध्ये मी पुन्हा आरवला जसं रवा आणि तांदळाचं पीठ लागतं कारण ते वरून कुरकुरीत होतात, कारण एक मसालावाला केलं आणि हे दुसऱ्या प्रकारचं म्हणजे थोडंसं कुरकुरीत असे सोंदळे फ्राय करून घेतले. म्हणजे सोंदळ्याला असं वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एवढं बटरी आणि सॉफ्ट स्ट्रेक्चर असतं ना, मुलांना फार आवडतं. ॲक्च्युली मुलांना काय, मलाही आवडतं. तर असे फ्राय करून घेतले. ॲक्च्युली मी ही काढून ठेवली कारण आरवला देण्यासाठी ही प्लेटमध्ये काढली. आणि मग विचार केलेला की मी कर्दीचं तव्यावरतीच फ्राय करेन, पण नंतर म्हटलं की पुन्हा फिश गरम करायला तवा लागेलच म्हणून मग मी कढई घेतली आणि त्यात करायला सुरुवात केली. आता या सुरमईच्या पण मी तुकड्या अशा काढून घेतल्या. आता ह्या तुकड्या बघून आरो फारच खुश होत होता आणि कधी फ्राय होते त्याची वाट बघत होता. आता कढईमध्ये ना तेलात लसूण आणि मिरची असं ठेचून फोडणीला दिली. मग यामध्ये लाल मसाला टाकला, मस्त तेल सुटेपर्यंत कांदा, कोथिंबीर, टोमॅटो असं सगळं टाकून असं तेल सुटेपर्यंत परतलं आणि मग वरती अशी मॅरिनेट केलेली कर्दी टाकली. म्हणजे तो मसाला होता ना उरलेला त्यानेच मॅरिनेट केली होती मी, ती अशी टाकून मस्त परतली. आणि शिजल्यावरती असं कर्दीचं सुका म्हणा किंवा कर्दीची चटणी म्हणा तयार झाली. मस्तपैकी ताटात अशी गरमागरम वाढली चपाती, आमटी आणि ही सुरमईची मोठी तुकडी आणि सोंदळे फ्राय. आणि हे बघा किती असं मस्त असं स्ट्रक्चर आहे त्याचं. आणि हे अंडा फ्राय. अशी आपली थाळी तयार आणि त्याच्याबरोबर वाफाळलेला भात तर हवाच. मस्तपैकी आम्ही आता थाळीही एन्जॉय करतो. चलो तर बाय, पुन्हा भेटू नव्याने. बाय बाय.